आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। वाशिम जिल्ह्यात डाळीच्या दरात प्रचंड तेजी। उडीद, तूर, मुगाचे दर 9 ते 12 हजारांच्या घरात। डाळवर्गीय शेतमालाचे दर आणखी वाढण्याची शक्यता। धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम पूर्वतयारीची प्रात्यक्षिकं। कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याचं आवाहन। मान्सूनपूर्व दक्षतेसाठी रत्नागिरीतील 206 गावांवर लक्ष। पूरग्रस्त गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात 68 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती। गोंदियात 1 आणि 2 जूनला पावसाचा येलो अलर्ट। गोंदियातील पारा 45 अंशावर असताना हवामान खात्याकडून पावसाचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण एमआयडीसीचे केमिकलयुक्त पाणी थेट विहिरीत। दूषित पाण्यामुळे शेतीसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। तक्रार करूनही दखल घेत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। धुळे जिल्ह्यात महिनाभरापासून तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे। तापमान आणि पाणी टंचाईमुळे केळी पिकाचं नुकसान। अकोला शहरातील पाणीपुरवठा 2 दिवस बंद राहणार। जलवाहिनीतील मुख्य व्हॉल्व्ह दुरुस्तीचं काम हाती। सातारच्या कराड मलकापूर नगर परिषदेच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंग्जवर धडक कारवाई। एका दिवसात 8 मोठे होर्डिंग हटवण्यात आले। परभणीमध्ये दुष्काळामुळे बळीराजाचे हाल। पाण्याअभावी 9 एकर ऊसाचं नुकसान। शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत।